पुणे के पिंपरी चिंचवड स्थित बोपलखेड़ इलाके में पैकेट फूड की गुणवत्ता को लेकर एक गंभीर मामला सामने आया। एक ग्राहक ने आरोप लगाया कि उसने खरीदी हुई यिप्पी मैगी के चलते पैकेट खोलने पर उसे फुफुद जैसी परत दिखाई दी। नूडल्स में बदबू भी आ रही थी। ग्राहक का कहना है कि पैकेट खोलते ही नूडल्स पर काले और हरे रंग की फुफुद जैसी परत नजर आई। हालांकि यह पैकेज एक्सपायर था। यही सील में कोई खराबी थी या फिर निर्माण अर्थ स्टोरेज के दौरान कोई तकनीकी खामियां हुई। इसका खुलासा संबंधित अधिकारियों की जांच के बाद नूडल्स का होगा। इंडस्ट्री नूडल्स का सेवन बड़ी संख्या में बच्चे और परिवार करते हैं। ऐसे में पैकेट का खाद्य पदार्थ में खराबी मिलने के इस आरोप में खाद्य सुरक्षा और गुणवत्ता को लेकर गंभीर सवाल खड़े करती है। फिलहाल मामले की जांच और कंपनी की प्रतिक्रिया का इंतजार बाकी है। तर आपल्या भागातील गणेशनगर भागातील एक सुपर मार्केट आहे, आरोप सुपर मार्केट म्हणून. तर आम्ही मी माझ्या मिसेसने घेतली त्याकडून हे एपी नूडल. आपण नेहमी घेतो आणि खातो आपण नाश्त्यासाठी घेतो या गोष्टी. तर मग घेतल्यानंतर घरी आणल्यानंतर तिने पॅकेट खोलल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बुरशी आणि अळी सापडल्या आणि त्यात दुर्गंधीचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात होतं. तर त्याच्यामुळं मग आम्ही त्या किराणावाल्याकडे गेलो परत सुपर मार्केटवाल्याकडे. तर त्याने सांगितलं की बाबा आता हे मी तर काही केलेलं नाही. त्याने ते याचे जे काही 15 रुपये होते तर आम्हाला रिटर्न केले आणि आम्हाला म्हणलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने कंप्लेंट वगैरे करू शकता. अतिशय म्हणजे सनफिस्ट हा खूप मोठा ब्रँड आहे. लोक मोठ्या प्रमाणात त्यांची हे घेत असतात, म्हणजे नूडल्स घेत असतात. काय अशा प्रकारच्या ब्रँडमध्ये अशा प्रकारचं निकृष्ट साहित्य देणं म्हणजे त्याची एक्सपायरी म्हणजे पॅकिंग होऊन 1 महिना पण नाही झाला होता, 1-2 महिने, आणि एक्सपायरी जवळपास 5-6 महिन्याची बाकी असताना अशा प्रकारचं निकृष्ट सामान खाद्यपदार्थ विकत आहेत. काय म्हणणं आहे त्याविषयी? तर ॲक्च्युली त्यांना मी त्यांच्या कस्टमर केअरवर फोन पण केला. त्या संदर्भात त्यांनी पण माझी कंप्लेंट घेतलेली आहे. तर मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही ते म्हणले की हे पॅकेट आम्हाला रिटर्न द्या, की आम्ही पाहू लॅबमध्ये त्यामध्ये काय फॉल्ट आहे आणि तुम्हाला रिप्लेस मिळेल, नाही का. तर म्हणलं रिप्लेसचा विषय नाही आहे, हे म्हणजे एखाद्या व्यक्तीसंग एक व्यक्तीबरोबर ते एक प्रकारे हो त्याच्या आरोग्याशीच खेळ आहे ना. तर ते आपल्या समोर आलं आहे त्यामुळं आपण ते समोर मांडलं आहे. ओके. असं प्रकारे. एकूणच तुम्ही याविषयी काही एफडीएकडे तक्रार केली आहे का? आणि तुकाराम मुंढे सारखे तिथे आता म्हणजे आयुक्त बसलेत एफडीएचे, त्यांच्याकडनं कारवाईची अपेक्षा आहे का या प्रकरणामध्ये? ॲक्च्युली त्यामुळेच आपण एफडीएकडे तक्रार केली आहे की तुकाराम मुंढे साहेब तिथं आहेत आणि आत्ता जे कारवाईचे प्रकार म्हणजे चालू आहे, धडक मोहीम चालू आहेत त्यांच्यात. त्यामुळे आपल्याला सर्वसामान्यांना पण आत्मविश्वास आलेला आहे की अशा काही गोष्टी आल्या तर आपण स्वतःहून समोर येण्याचं धाडस आता करत आहोत. तुमच्या तक्रारीमध्ये तुकाराम मुंढे याची दखल घेऊन कारवाई करतील अशी अपेक्षा आहे? आता सध्या तरी हीच अपेक्षा करतोय. नाव सांगा.